नमस्कार. हे तेल गरम करत ठेवले. एक मोठा टोप घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मोठी इलायची, दालचिनी आणि तेजपत्ता टाकला आहे. अर्धा चमचा जिरे टाकले आहे. आता जिरे टाकून झाले की 2 मोठे कांदे कापून घ्यायचे बारीक आणि ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे टाकले आहेत. आता हे चांगलं मिक्स करायचं, तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. नंतर हे अद्रक लसूण मिक्सरला वाटून घेते. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं अद्रक लसूण. नंतर मग ही कोळंबी घेतली आहे, साफ करून स्वच्छ कोळंबी घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकली आहे. त्याच्यामध्ये 3-4 तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरची टाकू शकता. आता मिरची टाकून झाली की नंतर 1 चमचा मी घरचा मसाला टाकला आहे, लाल तिखट. आता हे चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकून झालं की नंतर ह्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकला आहे. हा 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे मी दही टाकले. दही टाकून झालं की आपण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्टही टाकली आहे. आता हे चांगलं एकजीव करून आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता हे ठेवून झालं की नंतर कांदा परतलेला झाला की नंतर 2 मोठे टमाटे कापून घेतले आहेत, हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता टमाटे टाकून झाले की नंतर म्हणजे आपण मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती टाकायची ह्याच्यामध्ये. आणि चांगलं सगळे त्याचं लागलेलं दह्याचं मिश्रण त्याला काढून घ्यायचं त्या वाटीला. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की चांगलं परतवायचं. परतून झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याच्यामध्ये पाणी टाकले त्या स्टोपामध्ये. हे बघा किती मस्त झाले. आता हे आपण ह्याला असंच आता त्याच्यामध्ये मी वाटाणे टाकले आहेत. 1 वाटी वाटाणे आहेत. आता 1 वाटी वाटाणे टाकून झाले की नंतर मी 1 मोठं गाजर कापून घेतलं आहे. आणि ह्या लांब लांब असं कापून घ्यायचं आणि ते टाकायचं आहे. आता 1 वाटी गाजर टाकून झाले की नंतर हे परतून घ्यायचं. आणि मग जो आपण तांदूळ धुवून ठेवला होता मी, तो टाकला आहे. हा वाडा कोलम आहे. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण मीठ आपण कोळंबीला पण लावलेलं होतं. आणि बघा किती मस्त आपला हा कोळंबी भात झाला आहे. आणि मस्त आणि वरती कोथिंबीर कापलेली टाकायची. हे बघा किती सुंदर झालं आहे. आणि मस्त खाण्याला टेस्टी आहे. चांगल्या भाज्या पण याच्यामध्ये आहेत. मी सगळेच आवडीने खातील. मला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.